मी आतापर्यंत फक्त शेतातच बांध बघितले होते. बांध बांध पाणी काढायला रस्ता असतो त्याला काय म्हणायचं? बांध. बांधानं पाणी जातं, उसाला म्हणा कशाला म्हणा, कसं काय असं ना त्याला काय म्हणायचं? बांध. आता तुमच्या पोरांचे तोंड बघा जरा, त्यांनी कुठं बी बांध आणल्यात. देवानं इतकी सुंदर भवई दिली, इथं बांध मारायची काय गरज आहे? काय जर तिथून काय तुला पाणी वाहू घालायचंय का? गरज काय इथं बांध मारायची? ती हानी तो ती कोंबड्या का थोडं वरचं लाल करीत. अरे तू का कोंबडा आहे का? तू पोरगा आहे पोरगा, पोरगातच राहू दे ना. पण माणसं म्हणतात तुम्हाला काय करायचंय? आम्ही काही करू, आम्ही आमच्या बापाचं ऐकत नाही. तुम्ही कोण सांगणारे? अरे सांगणारी मी कोण नसले, कुणी नाही मी तुमची. काही हे बघा, तुमचा माझा काही सुद्धा संबंध. खुशाल नाही म्हणतात तोंड घेऊन मारस का? खुशालच नाही म्हणतात. अय दादा, नातं जरी रक्ताचं नसलं ना दादा, नातं जरी रक्ताचं नसेल ना तरी नातं परमार्थाचं आहे, नातं भक्तीचं आहे दादा, नातं स्नेहाचं आहे. अरे एखाद्या वेळेस रक्ताचं नातं दगा देईल पण परमार्थाचं नातं कधीच दगा देणार नाही. विश्वास देतो दादा. नातं रक्ताचं नसावं, रक्त परमार्थाचं असावं. मावळ्यांचं आणि शिवरायांचं नातं रक्ताचं नव्हतं, पण नातं सामर्थ्याचं होतं, नातं कर्तृत्वाचं होतं, नातं स्नेहाचं होतं. आजकाल बहीण भावाचं जमत नाही. भाऊ म्हणतो सही दे तर दिवाळी, नाही तर घरीच काशी. इकडं नाही, सही तर दिवाळी, नाही तर हे नातं आहे महाराज. आजकाल नात्यात विश्वास राहिला नाही म्हणून नातं टिकत नाही. पहिलं आता जी परिस्थिती आहे नवरा बायकोंची ती पहिली नव्हती. पहिली घटस्फोट काडीमोड हे जास्त नसायचं. समाजाला भ्यायची माणसं, हो की नाही? ऐ पुरुष मंडळी, तुमचं लगीन झालंच असं का? ब्रह्मचारी आहेत असेल तर सांगत असं झाले ती ना? किती वेळा? नाही एकदाच दादा, बरं का? झाले ती हे तर खरं आहे दादा. आता मला सांगा, 10-15 वर्षापूर्वी तुम्ही आपल्या आजोबाच्या वडिलांच्या वयाचे आहात. 10-15 वर्षापूर्वी, 20-25 वर्षापूर्वी असं कधी असायचं का 10 माणसात नवरा बायकोच्या हातात हात घालून चालायचा का? ऐ चालायचा का? चालायचा हो का? हो की नाही? मग तुम्ही बोलला तर कीर्तन तर निघाले महागारी. काय नडलं नाही माझं इथं. पाकिट घेतलं म्हणजे काय उपकार करायला लागले होय? पटपट बोला. फिरायचे का? नाही. म्हणजे याचा अर्थ तुमचं तुमच्या बायकोवर प्रेम नव्हतं. प्रेम होतं, प्रेम होतं, पण काय होता? विश्वास होता. काय विश्वास होता? आपलीच आहे. कळवून घेत जा बरं का. विश्वास होता दादा, विश्वास होता. 10 हातावर जरी म्हातारं पुढं असलं आणि 10 हातावर जरी म्हातारी मागं असली, म्हातारा कधी मागं वळून बघत नव्हतं म्हातारी आली का नाही. त्याला विश्वास होता आपल्याच पावलावर पाऊल देऊन येणार, नजर खाली असणार, डोक्यावर पदर असणार. पदर 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 तुम्ही नका घेऊ, तुम्हाला म्हटलंच नाही मी रावणा ती म्हणजे यांच्या बायकांचं सांगते. आमच्या बायका पदर मागं केस मग दुधडून 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 लगा लगा मला बघा करीत नाही. दादा सुंदर दिसणं पोरीचा अधिकार आहे. पोरीने नाही सुंदर दिसावं तर कोणी दिसावं, पण सुंदर कधी दिसतं माहिती आहे का? सुंदर अरे सुंदर एक काळा भंगार माणूस असू द्या पण तोंडावर हसू असू द्या गोडच दिसतो. गोरा गरगरीत असू द्या पण गौरी फुटल्या ग तोंड असू द्या बघू वाटत नाही महाराज त्याच्याकडं. नाही ना तोंड जरा जसं कोमल असलं की नाही, तोंडावर हसू असलं की गोड दिसलं. तसलं नासक्या कांद्या का तोंड केलं की मला लई राग येतो महाराज. असं तोंड गोड असावं, गोड प्रफुल्लित असावं. आता मावल्या माझं एक वाक्य कायम लक्षात ठेवा, पदराशी बांधून ठेवा, तुमच्या पोरीलाही शिकवा बरं का. माता मावल्या एकच वाक्य कीर्तनातलं, चेहऱ्यावर पडलेला डाग झाकता येतो. काय म्हणणं आहे तुमचं? चेहऱ्यावर पडलेला डाग झाकता येतो पण बाईच्या आचरणावर पडलेला डाग कधीच झाकता येत नाही, हे कायम लक्षात ठेवा माता मावल्या. पण चेहऱ्यावरच्या डागापेक्षा आचरणाच्या डागावर जास्त महत्व द्या. अरे पोरगा असावा कर्तृत्ववान आणि पोरगी असावी चारित्र्य संपन्न. अशी लेकरं असल्या आईबापाला काय कमी आहे? अरे घरातच स्वर्ग आणि घरातच वैकुंठ आहे. तर अशी लेकरं असावी, त्यासाठी तुम्ही चांगले असावे, बायको तुमच्या ताब्यात असावी, जास्त महत्त्वाचं आहे. आता ते राहिलं नाही महाराज. पहिले संस्कार होते. आजकालचे पोरं पुरी जर गाडीवर बसताना तुम्ही कधी बघितले? अय पोरांनो, तुम्ही काय लय धुतल्या तांदळाचे नाही, तुम्ही कधी घेऊनच गेला असाल की तिला. जेव्हा तुम्ही दोघं गाडीवर बसता तेव्हा लई नीट बसता की नाही? अरे आसपास माणसं असते ह्याचा विचार करीत जा. अशी बसत्यात दादा मधनं हवा जायला सुद्धा जागा राहत नाही. म्हणजे लईच प्रेम आहे असं नाही, विश्वास नाही, दुसरं काही सुद्धा नाही. म्हणून
नातं दाखवून नसतं दादा, नातं टिकवलं गेलं पाहिजे. प्रेमच करायचं आहे ना, करायचं पण टिकवायचं, पण ते टिकत नाही. तुम्हाला जे वाटतंय जी माझी आहे, तुम्हाला जी वाटते जी माझी आहे, असं अनेकांना वाटतं ती माझीच आहे बरं का, त्याच्यामुळं टिकत नसते बरं. टिकवायचं असेल तर क्वालिटी तशीच लागते, तशा क्वालिटीचं असेल तर टिकतं. तेव्हा ना ब्रँड योग्य असेल तर टिकतोच माल, टिकला पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगते असल्या फांद्यात पडायचं नाही. अरे आपण काय पोरींच्या मागं लागायचं, काही इमेज बिमेज आहे का नाही आपल्याला, स्वाभिमान बिभिमान. अरे आपण काय पोरीच्या मागं लागायचं, पोरांनो असं नाव कमवायचं, असं नाव कमवायचं, पोरीच्या बापानं आपल्या मागं लागलं पाहिजे, माझी पोरगी करमानवान, इतकं नाव कमवायचं, इतकं कमवायचं. पण ते दिवस यायला फार वेळ आहे अजून, कारण आता बाप मिळाला ह्याचा. पुरगी का पुरगी पुरगी, मला तर लय मजा येते महाराज बरं का. मला काय वाटतं, चूक यांची नाही दादा, चूक तुमचीच आहे. 10-15 वर्षापूर्वी प्रत्येक बाप म्हणायचा पोरगाच पाहिजे. काय म्हणायचा, किती कर्तृत्ववान सुंदर गोड चारित्र्य संपन्न पोरगी असू द्या, तुमचं समाधान होतं का? खरं बोलायचं, पाटकन बोलायचं, ऐ घरी येऊन विचारीन, पटकन बोलायचं, समाधान होतं का? होत नाही. काय वाटतं, पोरगा असता तर बरं झालं असतं. पोरगाच लागतो. कशाला लागतो? मेल्यावर पाणी पाजाय, पुरी न पाजल्यावर तुझी काय उलटी होती काय? हां, पोरगाच कशाला लागतो? कमरट्यात लाथा घालायला लागतो ना पोरगा. अरे मी नाही, संत सांगतात, वंशाचा दिवा झाला म्हणून काय आड्याशी टांगावा, ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहित खावा, प्रीतीचा पाहुणा आला म्हणून काय फार दिवस राहावा, गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावा. अरे कृष्णा अरे काढा अरे कृष्णा अरे काढा हरे कृष्णा हरे हरे कृष्णा हरे सद्गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार्य बुडवावा, नित्यदेव भेटला म्हणून काय जगाशी दावावा, ऊस गोड लागला म्हणून काय मुळा सहित खावा, प्रीतीचा पाहुणा आला म्हणून काय फार दिवस राहावा. हरे कृष्णा हरे काढा मैने रंजन मोहेना. आता कुठलीही गोष्ट प्रमाणात असावी. पोरगा असलाच पाहिजे, कुळ कोण वाढवणार आहे, मुलगा असावा. पण छत्रपती शिवराय व्हायची आपली पात्रता नाही दादा, पात्रता नाही. कमीत कमी त्यांचे मावळे व्हायचे तरी प्रयत्न करा. अरे मावळा कुणाला म्हणायचं? स्वराज्यातील साधा सुधा मावळा, युद्धात त्याचे दोन्ही हात गेले, मावळा घरी बसला. मावळा घरी बसलाय कळताच राजे भेटायला आले. राजे भेटायला आले बघताच मावळ्याच्या डोळ्यातनं पाणी आलं. मावळा ढसा ढसा रडायला लागला. राजे किंचाळले, म्हणले लाज नाही वाटत? हर हर मधो घोषणा करत या मातीसाठी लढणारे आपण वीर, हात केलं म्हणून रडतोस? तुला वाटतं काय कुटुंबाची काळजी? अरे मी खंबीरांना सांभाळायला. अरे इतका निर्दयशील, एवढा जर कणखर नसशील तर तुला इथं जगण्याचा अधिकार नाही. मग माझा मावळा बोलला, दादा राज हात गेले म्हणून रडणाऱ्यातला म्या नाही राज. जीव गेला असता ना राज तरी हसत घेतला असता दादा, पण मी रडतोय त्याचं कारण आहे राज. आज माझ्या झोपडीत माझा राजा माझा बाप शिवबा आलाय, पण या दुर्दैवाकडे त्याला मुजरा करायला हात शिल्लक नाही. या खंतन डोळ्यात शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, आर नाही कुणाची भीती. दैवत छत्रपती दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती. साऱ्या राजांचा अधिपती. आर दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती. जय जय भवानी, जय जय शिवाजी.